वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनेलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनेल सबस्क्राइब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. श्रीरामपुरातील आकाश दुबैया हत्या प्रकरणी तपासाला गती, अंमली पदार्थ तस्करीवर पोलिसांचे लक्ष. श्रीरामपूर शहरातील युवा उद्योजक आकाश दुबैया यांच्या हत्येची घटना अत्यंत दुर्दैवी असून या प्रकरणाचा तपास गोपनीयता पाळून सुरू आहे. घटनेच्या मुळापर्यंत जाण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू असून गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जिल्ह्यात अधिक प्रमाणात कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्याच्या सूचना जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा पोलीस प्रशासनाला दिल्या. आकाश दुबैया यांची हत्या होऊन 1 महिना उलटला आहे. मात्र या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नसल्याने दुबैया कुटुंबियांनी 2 दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देत दुबैया कुटुंबियांशी संवाद साधला. कुटुंबियांच्या भावना समजून घेत त्यांच्या मागण्यांबाबत चर्चा केली. घडलेल्या घटनेबाबत कुटुंबियांच्या भावना तीव्र असून या घटनेमुळे नागरिकांमध्येही मोठी चीड निर्माण झाली आहे. आतापर्यंत झालेल्या तपासाबाबत अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी माध्यमांसमोर माहिती द्यावी अशा सूचना आपण दिल्या आहेत. त्यामुळे तपास प्रक्रियेबाबत निर्माण झालेले गैरसमज दूर होण्यास मदत होईल असा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यात पोलीस प्रशासनाला यश येत आहे. मात्र गुन्हेगारीला आणखी आळा घालण्यासाठी जिल्ह्यात अधिक प्रमाणात कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत असेही विखे पाटील यांनी स्पष्ट केले. दरम्यान जिल्हा पोलीस आणि समाजासमोर सध्या अंमली पदार्थांच्या तस्करीचे मोठे आव्हान आहे. त्यामुळे अंमली पदार्थाची तस्करी आणि विक्री रोखण्यावर पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित करावे अशा सूचना पालकमंत्री विखे पाटील यांनी दिल्या. श्रीरामपूर शहरातील काही महाविद्यालयांमध्ये अंमली पदार्थाची विक्री करणारे रॅकेट उघडकीस आल्याची बाब अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणात कोणालाही पाठीशी घालू नये, दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले. दिलीप लोखंडे, वेद बातमीचा, श्रीरामपूर.